नमस्कार, मी सिद्धनाथ यादव. शंभू फाउंडेशनची मोहीम क्रमांक 25ची तयारी चाललेली आहे. तर या शंभू फाउंडेशनच्या 25व्या मोहिमेअंतर्गत आपण जे काही पुरंदर तालुक्यात किंवा सुपा परगाणा या ठिकाणी जे काही पाणवठे बनवलेले आहेत प्राण्यांसाठी, तर तिथं टँकरद्वारे आपण पाण्याची व्यवस्था त्या प्राण्यांसाठी करणार आहोत. तर पूर्ण आपण काय काय तयारी करतोय हे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला भेटेल. आत्ता आपण आलेलो आहोत सासवड येथील वन विभागात. तर चला बघूया आपण इथून आपल्याला काय काय कॉन्टॅक्ट भेटत आहेत, आपल्याला कुठल्या कुठल्या पाणवठ्याचे ॲड्रेस भेटत आहेत, आपण पाहूयात. येऊ दे हा बस डायरेक्ट वाल चालू करायचं का? येऊ दे मग येऊ द्या. त्या तऱ्हेने जो पाणवठा आपण पाहिला होता ते भरण्याची तयारी चाललेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. जसं की शंभू फाउंडेशनच्या काही सदस्यांची इच्छा होती की आपण जे शाळेमध्ये डोनेशन करतोय, आश्रमात डोनेशन करतोय किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी करतोय त्याच्या व्यतिरिक्त वन्य प्राण्यांसाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. वन्य प्राण्यांसाठी जे पाणवठे बनवलेले आहेत वन विभागात असतील किंवा मग गावांमध्ये जे काही बनवले असतील तर तिथं आपल्याला पाणी सोडता आलं पाहिजे. या भावनेतून आज आपण शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 25 अंतर्गत श्री भुलेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागातील 2-3 पाणवट्यामध्ये पाणी सोडतोय. ते पाणवटे आपण स्वच्छ करून घेतलेत, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टँकरने पाणी सोडलेलं आहे. तर जसं की या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की पूर्ण पाणवठा त्या ठिकाणी आपण भरलेला आहे. जसं की पुरंदरच्या पायथ्याशी सुपे, परत बोबगाव, वाघापूर, आंबळे, माळशिरस या ठिकाणी वन विभागाने बरेचसे पाणवठे बनवलेले आहेत. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की आपल्याला या महिन्याचं पाणवठे भरायला थोडंसं लेट झालं. तसं हे अजून एक महिनाभर तरी पावसाची शक्यता नाही आहे, त्यामुळे त्याचा फायदा होईलच. पण जसं की माहिती काढल्यानंतर असं समजलं की सुप्यामध्ये जे काही 6 पाणवठे आहेत ते पूर्ण भरलेले आहेत. वाघापूरमध्ये 2 पाणवठे आहेत, तेही पाण्याने पूर्ण भरलेले आहेत. आंबळ्यामधलाही पाणवठा पूर्ण भरलेला आहे. फक्त माळशिरसमध्ये आपल्याला 2-3 पाणवठे भेटले जे आपण आत्ता भरतोय. या ठिकाणी एक पाणवठा आहे पण तो अतिशय लांब आहे. ॲक्च्युली 2 पाणवठे दिसत आहेत तिथे. बघू तिथे गेल्यावर कळेल, पण रोड जर असेल तर आपण तिथं पाणी टाकू शकतो.
रियालिटी. मग अक्षय सर रोड भेटेल की नाही? भेटेल ना. लोक आता मार्च पर्यंत जाऊन पोहोचलेत आपली फॅसिलिटी. आपल्याला काही अरे, रोड भेटणार नाही का? इकडे नाहीये, या साईडला नाही, या साईडला नाहीये. शेवटी गाडी जाईल म्हणून वाटत नाहीये. तर आता आम्ही चालतच चाललोय. बघू आता रस्ता भेटतोय का. शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 25चं नियोजन त्या ठिकाणी चाललं होतं. सुपा, वाघापूर चौफुला, आंबळे, परत बोबदेव आणि या साईडला जवळपास आता आपण आहे भुलेश्वरच्या पायथ्याला. ह्या वन विभागामध्ये आहे. वन विभागामध्ये इथं 3 ते 4 ठिकाणी पाणवठे बनवलेले आहेत. 5 ते 6 लिटर 1000 लिटर पाणी त्यामध्ये बसतं. तर आता आपण आलेलो आहे भुलेश्वरच्या पायथ्याला आणि या वन विभागात जवळपास एक पाणवठा आतमध्ये आहे आणि त्या पाणवठ्यामध्ये पाणी सोडायचं आहे. तर आता प्रश्न असा झाला की त्या पाणवठ्यामध्ये पाणी सोडायला अवघड आहे. म्हणजे त्या ठिकाणी टँकर जाऊ शकत नाही किंवा ट्रॅक्टरही जाऊ शकत नाही की जेणेकरून आपल्याला पाणी सोडता येईल. पण अतिशय चांगल्या प्रकारे भुलेश्वर वन विभागाने नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. एक 70 ते 80 हजार लिटरची टाकी या ठिकाणी बनवली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की एक पाईपलाईन बनवली आहे. डायरेक्ट एक खालनं पाईपलाईन बनवली आहे की त्या पाणवठ्यापर्यंत जाते. फक्त एक कॉक चालू करायचा. ही टाकी तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये. तर या टाकी थ्रू पाणी पूर्ण त्या झाडांना किंवा मग खाली पाणवठा आहे त्यात पाणी सोडलं जातं. तर आता आपण जसं की ह्याच्या अगोदर पाहिलं की आपण एक पाणवठा साफ करून त्या ठिकाणी पाणी सोडले. आता या ठिकाणी 3 ते 4 म्हणजे ॲटलिस्ट 2 ते 3 टँकर आपण इथं पाणी सोडणार आहे. जेणेकरून पुढचा पावसाळा जो येतोय म्हणजे एक 15 ते 20 किंवा एक महिनाभर लागू शकतो पाऊस पडायला, की जेणेकरून तोपर्यंत त्या प्राण्यांची पाण्याची व्यवस्था आपल्याला इथून करता आली पाहिजे. तर आता आपण हे बाकीचं कसं व्यवस्था करतोय, पाणी खाली पाणवठा कुठं आहे, त्यात कुठं आपण पाणी सोडणार आहे ते आपण आता खाली जाऊन बघूया. थोड्या वेळा टँकर येतोय. टँकर आला की आपण त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण पाहायला भेटेल की आपण पाणी कशा प्रकारे सोडतोय आणि हेच पाणी बाहेर आल्यानंतर खाली आल्यानंतर ठिकाणी आपण काय काय तिथं करतो हे तुम्हाला पूर्ण पाहायला भेटेल. पूर्ण फिरून यायचं का त्याला काय म्हणायचं. हॅलो, खाली कुठं? बरं बरं, ह्या आपल्या येवतच्या साईडचं ना. बरं बरं, चल. गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. थोडासा पाऊस झाला तर टँकर वर चढत नाही. थोडासा टर्न होता त्यामुळे टँकर काय चढत नाही. आता पुन्हा एकदा प्रयत्न चाललाय. तर टँकर चढला तर भारी काम होईल, नाही तर मग उद्या परत यावं लागेल. अथक परिश्रमानंतर आमचा फायनली टँकर वरती आलेला आहे. आता ही जी टाकी आहे या टाकीमध्ये पाणी सोडायचं चाललंय. हा एक टँकर आणि उद्या परत 2-3 टँकर आपण या ठिकाणी सोडू, कारण एका दिवसात तर होणं हे शक्य नाहीये. लयच मोठी टाकी रे पलीकडून अलीकडे. तरी पलीकडे पाणी आहे थोडं, नाही ना? बघू ना, आलोय तर बघ. इथपर्यंत टँकर आणायला लागेल आपल्याला. थोडा रस्ता खराब आहे पण रस्ता तयार करावा लागेल. एक पाणवठा खूप लांब होता, तो चालत चालत आपण शोधत आलोय आणि या ठिकाणी आपल्याला 1-2 हरिण दिसलेले आहेत. अक्षय, त्याला रस्ता लय वेगळा आहे. काम चाललं होतं. हे हो, हरिण 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 हरिण. चांगलं घेते. छो छो, त्यांचा एरिया आहे का बरं. छो छो.
मोहीम करता करता निम्मा अर्धा ट्रेक झाला असं अक्षय सरांचं म्हणणं आहे. हा खरंच झालाय. आज आपल्याला ह्या मोहिमेसाठी शिवरत्न जाधव यांनी अतिशय खूप मदत केली. त्याच्याबद्दल शंभू फाउंडेशन आणि शंभू फाउंडेशनच्या सर्व सदस्याच्या वतीने त्यांचे मनापासून आभार. शंभू फाउंडेशनच्या मोहीम क्रमांक 25चा आज दुसरा दिवस आहे. काल आपण जसं की पाहिलं पाणवट्यामध्ये पाणी सोडलं. आपण एक टाकी बनवली होती, त्या टाकीमध्ये पाणी सोडलं. तर आता दुसऱ्या दिवसामध्ये आपण जे वन विभागात आपण तेलाचे डब्यांचे कटिंग करून त्याच्या आतमध्ये धान्य ठेवणार आहे पक्ष्यांसाठी. मोठ्या मॅसिव्ह क्वांटिटीमध्ये आपल्याला करायचं हे चाललं आहे. तर बघूया आपण या मोहिमेमध्ये आपल्याला अजून काय काय करता येईल. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता आपण सासवडमध्ये 101 तेलाचे डबे घेतलेले आहेत आणि ते माळशिरसला नेऊन आपण कट करणार आहोत. साईडला थांबाव. स्टॉक काढलेला आता. नमस्कार. शंभू फाउंडेशनचा मोहीम क्रमांक 25चं काम चाललेलं आहे. जसं की आपण पाणवट्यामध्ये पाणी सोडायचं काम कंप्लीट केलं आहे, तर आत्ता पुढचं काम चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे काही वन विभागात किंवा जंगलामध्ये जे काही पक्षी येत आहेत त्यांच्यासाठी आपण खाण्याची व्यवस्था करतो आहे. तर त्यामध्ये आपण हे तेलाचे डबे बघू शकता. तेलाचे डबे आणलेत. आता त्या तेलाच्या डब्यांना कटिंग करून आपण त्याच्यामध्ये हे भरणार आहोत, धान्य भरणार आहोत, जेणेकरून पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशा प्रकारे आपण कटिंग केलेली आहे. ही वरची बाजू आहे की जेणेकरून वरची बाजू आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी वगैरे जाऊ नये म्हणून. आणि हे आतमध्ये आपण धान्य टाकणार आहे अशा प्रकारे. आणि पक्ष्यांना बसायसाठी ही जागा केली आहे. तर असे आपण बरेच डबे तयार करून वन विभागामध्ये लावणार आहोत. तर आपणही बाकीचा या मोहिमेमध्ये काय काय अजून करणार आहे. खरं तर सांगायचं झालं तर ही मोहीम जवळपास 5वा दिवस चालला आहे. खूप मोठी मोहीम होती शंभू फाउंडेशनची ही. तर बाकीच्या अपडेटही लवकर येतील. फाउंडेशनची मोहीम आम्ही लवकरात लवकर ही कंप्लीट करत आहोत, कारण आता पुढच्या मोहिमेचंही काम चालू झालं आहे. तर एकदा हे कंप्लीट झाल्यानंतर व्हॉट्सअपचा जो आपला ऑफिशियल ग्रुप आहे त्याच्यावर आपण सगळ्या डिटेल्स आपण टाकणार आहोत की या मोहिमेमध्ये आपण काय काय केलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत. तर सर्व त्या ग्रुपवर पाहायला भेटेल. आता तुम्ही इथे बघताय ऑलमोस्ट बरेच डबे आपण आणलेले आहेत आणि कटिंग करायचं थोडंसं अवघडच आहे, कारण त्या डब्याला दोन्ही साईडनी कटिंग करून सपोर्ट द्यायचा आहे. तर आता आपण जी मशीन आणली होती ती चालत नाही आहे, तर दुसरी मशीन आणलेली आहे. आता बघू आपल्याला आता पुढे अजून काय करता येते. फायनली अथक परिश्रमानंतर आपल्याला शेवटी कटिंग करणारा माणूस भेटलेला आहे. म्हणजे तामाने आहेत गावातले, वेल्डिंगची सगळ्या प्रकारची ते कामं करतात. तर चला आता आपण बघूया की आपण आता कटिंग कसं करतोय. यूट्यूबला येशील तू. ॲक्च्युली जे म्हणतात ते खरं आहे, ज्याची कामं त्यांनीच करावी. आम्ही आणि सानूनी प्रयत्न केला, पण सोपं नाही एवढं. शेवटी त्यांना बोलवलं आहे आणि आता ते परफेक्ट कटिंग करून त्या ठिकाणी आपल्याला देत आहेत. एवढं झालंय, अजून एवढं शिल्लक आहे. Hi guys, welcome to my video. फायनली सकाळपासूनच्या अथक परिश्रमानंतर फायनली आपले सगळे डबे आहेत जे ते कट करून झालेले आहेत.
जवळपास 101 डबे आहेत, तेलाचे 101 डबे आहेत जवळपास. तर शंभू फाउंडेशनची मोहीम क्रमांक 25ची सांगता, म्हणजे शेवटचा दिवस उद्या असेल. उद्या शंभू फाउंडेशनच्या 25व्या मोहिमेचा शेवटचा दिवस आहे. तर त्या दिवशी हे जे काही डबे आपण कटिंग केलेले आहेत, वन विभागात असतील किंवा जिथे जिथे पाण्याचे साठे आहेत तिथे त्याच्या साईडला आपण हे लावणार आहोत. आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि बाजरी हे मिक्स करून किंवा मग वेगवेगळे त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर भेटूया उद्या पुन्हा एकदा शंभू फाउंडेशनच्या मोहिमेबरोबर. मोहिमेचा शेवटचा दिवस. सगळी तयारी झालेली आहे. हे तांदूळ होते 30 किलो. अजून आपण गावातून तांदूळ घेत आहोत आणि जवळपास 70 ते 80 किलो तांदूळ प्लस बाजरी आपण या डब्यांमध्ये टाकणार आहोत. चला तर पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आपण काय काय करतोय. चला बाहेरून जाऊ दे बरं. हे पूर्ण तेलाचे डबे. आता पण परत कुठे त्याच्यामध्ये बाजरी आहे आणि पलीकडं तांदूळ आहे. तर हे जे वन विभागात भुलेश्वरच्या पायथ्याशी आपण आहोत आता वन विभागात. तर या साईडला पूर्ण आपल्याला लावता येईल. परत ही जी दुसरी बाजू आहे या साईडला लावता येईल. आणि परत धान्याचे आपण डबडे लावल्यानंतर पक्ष्यांना जर पाणी प्यायचं असेल तर आतमध्येही पाणवटे बनवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तेही टेन्शन जाईल. चला तर मग बघूया आपण आता काय काय करता येईल. केला तर आहोत पोच केलं तुम्ही. आपण लय थोडं आणि ह्याच्यामध्ये तार तुटते, तार जोरात लावायला लागेल. तर अशा प्रकारे हे लावल्यानंतर एक 4-5 वर्ष हे चालेल. ह्याच्यामध्ये आतमध्ये दरवर्षी आपण धान्य टाकू शकतो. ट्रॅक्टरमध्ये बघा तारा. बरं हां हां पास व्हायचं कुठे. बरं निघलंय तिथलं ते निघून जाईल. ते अतिशय छान प्रकारे दिसतंय जसं की तुम्ही पाहू शकता. हे वेट कॅरिंग एक 4-5 किलो पण ह्याच्यामध्ये धान्य बसू शकतं. चला नेक्स्ट डबा. तारा कुठे ठेवली तिथे का? काम करू ना आपण पलीकडेच घेऊन जाऊ. जास्त डबे 4 घे, 4 लावून माघार येऊ मग आपण. चालतंय. पण आपला एक पॅक करून टाक. वरती 2 पिळर खाली 2 पिळर. हा तर तुम्ही पाहताय थोडंसं लेट झालेलं आहे आपल्याला, पण असो आज जरी लेट झाला असलं तरी याचा वापर नक्कीच पुढची 4-5 वर्ष होईल.
नाही असंही अजून महिनाभर काय धान्य पक्ष्यांना पक्ष्यांना खायला भेटणार नाहीच आहे. गवत उगेल पण लगेच काय धान्य भेटणार नाही त्यांना. हो इकडे आहे, देऊ का तर? अक्षय दिले पॅक करतो. देऊ का तर? तिथून आज जायला रस्ता आहे ना, मग एक काम करू, ट्रॅक्टर घेऊन येतो इथं. ओ माय गॉड, स्पॉट गावलेला आहे आपल्याला. नको नको इथं नको, साईडला घे. हो ते हल्लाव की मोठ्या याला. आज आपल्या मदतीला अक्षय लोळे सर आणि आमचे श्रद्धास्थान आदरस्थान संतोष आप्पा लोळे आलेले आहेत. शंभू फाउंडेशन करून यांचं मनापासून असे आभार. हे एवढं मोठे हो इथं हिरे होई, विहीर होती का आप्पा इथं? अरे केवढं खोल केलंय, पण सगळं कोरडं आहे, एकदम थोडं पाणी आहे. या ठिकाणी पाहू शकता पक्ष्यांची मज्जा आहे. आता ज्यातलं पाणी बिनी तिथं नको म्हणतोय ना. एक मिनिट. हे अरे रस्ते आहेत, मी काय म्हणतोय ट्रॅक्टर पुढे आणून इथूनच लावा आतमध्ये. चायला 100 पण लावले असते आपण, अख्खे अजून 100 लावले असते असं म्हणायचं तुम्हाला. हा इसको बोल. हा तू कसं खालचं पॅक केले, ती जी वरची कोपरा आहे ना तो थोडा आतमध्ये फोल्ड कर फक्त, जेणेकरून ती सैल निघणार तर नाहीच आहे, पण एक शंकाच नाही ठेवायची डोक्यात. 5 वर्ष आपल्याला त्याच्यावर हे टाकायचंय म्हणलं. हे आहे श्री क्षेत्र भुलेश्वर येथील वन विभाग. एवढं जरी बसलं तरी खूप आहे. ह्याच्यात अजून तांदूळ थोडस तांदूळ वगैरे टाकता येईल वाटलं. चला या साईडला डबे आहेत, इथं घे. नाही हा घेता आतमध्ये गेले. आज परवा माघारी या एखादा प्राणी बिणी यायचा. टाका थोडं अजून टाकू. फुल भरून घ्या, त्यात काहीच येत नाही. अजून त्यात टाकू ना आपण तांदूळ ना. तर हे ऍक्च्युली मार्च मध्ये व्हायला पाहिजे होतं, पण काही कारणास्तव लेट झालं. हा पण हा जो डबा लावलेला आहे आपण, हा 4-5 वर्ष टिकणार आहे, जेणेकरून आपण दरवर्षी आपण किंवा रोडनी जाणारी किंवा परतही ह्या ठिकाणी धान्य वगैरे टाकता येईल. हा प्रश्न असतो तो फक्त उन्हाळ्याचा. प्रश्न असतो तो उन्हाळ्याचा. पावसाळ्यात सगळं खायला भेटतं, कारण धान्य वगैरे शेतामध्ये येतं, त्यामुळे त्यांना भेटतं. फक्त उन्हाळ्यात जे 3 महिने असतात उन्हाळ्याचे, फेब्रुवारी नंतरचे, ते खूप अवघड असतात पक्ष्यांसाठी. लिटरली त्यांना काय खायला भेटत नाही. आपण कधी कधी बघितलं पण असेल की असं रस्त्यावर काय काय पक्षी पडलेले असतात बिना पाण्याचे किंवा अन्नाचे, अशीही अवस्था होती. त्यामुळे ही शंभू फाउंडेशन कडून एक छोटीशी मदत पक्ष्यांसाठी. पैसे वाचवले त्याने. राहू दे जाऊ दे आता काय अवघडे कार. जाऊ दे, सगळीच नियोजन बसतात असं नाही, काही फसतात पण. रोडला लावून झाल्यानंतर काही डबे आतमध्ये लावले गेलेत आणि वरती तुम्ही पाहू शकता एकदम टाईट केलेलं आहे, जेणेकरून एक
4-5 वर्ष तरी निघायला नको. इथून जसं की दिसतंय बघा, बरेच आतमध्ये पण लावलेले आहेत. फक्त सर्वांना विनंती आहे की हा यूट्यूबचा व्हिडिओ सगळ्यांनी पहा पण, आणि आपले जवळचे आहेत त्यांना शेअर पण करा. तांदूळ चलो पाठीमाग जाऊ तिकडे. हा चला तिकडच. आपलंच म्हणजे अथक परिश्रमानंतर 3 वाजलेले आहेत. पोटाची भूक थोडीशी लागलेली आहे. फुल भरायचे ना सर? अर्धा 1 किलो धान्य बसू शकतो नाही त्यात आरामशीर. आरामात 1-1.5 किलो लोकांनी जरी टाकलं तरी टेन्शन नाही परत. हे डबे तसे आपण रोडच्या कडेलाच लावलेले आहेत, जेणेकरून लोकांना एकदा माहिती झालं, लोक येतात जातात ह्याच्यामध्ये धान्य टाकू शकतात. ओके, 1 नंबर. नेक्स्ट, आपणही शंभू फाउंडेशनचे मेंबर होऊ शकता. व्हिडिओच्या खाली सगळ्या डिटेल्स त्या ठिकाणी आहेत. तर बस. ओके, अजून पुढे वरती आहे का? वरती आहे ना पुढे. पाण्यानेही त्याला काही एवढं होणार नाही, आणि जरी पाणी गेलं तरी ते खाल्लं निघून जाईल. त्यामुळं वायाला तर काही जाणार नाही आहे. नियोजन अतिशय परफेक्ट झालं आहे. आणि खरं सांगायचं झालं तर शंभू फाउंडेशनच्या आयडियाच युनिक असतात. नेक्स्ट, पुढे आपण निघून लावला राईट साईडला. हो भाई साहेब, लईच लांब होतं. लेफ्टला पण एक, राईटला पण आहे. किती डबे आणले तुम्ही? 4-5 आणले होते, टोटल 5 लावले. हे मोठं आणायला पाहिजे होतं, हे कवर खेळत बसायचं. एकाच राहिले आता, तो त्यात टाकून देऊ. पुढे डबा समोर. इथूनच झूम कर. लांब नाही घे ना कोणतं. लय भारी झूम होतं. iPhone 16चा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जात आहे. नाही तर थोडंसं व्हिडिओसाठी थोडंसं अवघड होत होतं. एकदम परफेक्ट डबा बसलाय. वरती हवा पाय का तांदूळ घेऊन यायला लागेल, परत घेऊन यायला लागेल. ह्याच्यातलं घेऊन येतो. तुम्ही घेऊन या. काही ठिकाणी आपण स्टिकरही लावलेले आहेत. याचा फायदा असा होईल की आपण जे प्रत्येक महिन्याला प्रत्येक मेंबरकडून 100 रुपये जे जमा करतोय, असे स्टिकर बघितल्यानंतर मेंबर जॉईन होतील. आणि एवढ्या सगळ्या स्टिकरमध्ये 10 मेंबर जरी जॉईन झाले तरी जो आपल्याला फाउंडेशनचा फंड महिन्याला गोळा होतोय त्याच्यामध्ये 1000 रुपयाची भर पडेल. आणि हीच नक्की 1000 रुपयाची मदत झालेली पुढच्या महिन्यात दुसऱ्या कोणाला तरी वापर होईल. हे आहे श्री क्षेत्र भुलेश्वर, आणि ह्याच्या पायथ्याला आपण लावलेले आहेत. त्यात तांदूळ, मी लावतो इथं. हा म्हणजे ती परत रिफिल पण करते लोक. असं फायनली संपलेला आहे स्टॉक. जो आणला होता संपलेला आहे.
आपणही शंभू फाउंडेशनचे मेंबर होऊ शकता. खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा. तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला ॲड केलं जाईल आणि जे काही मोहीम होत आहेत म्हणजे किती पेमेंट आलं, खर्च कुठे झाले, ह्या सगळ्याचा डिटेल्स तुम्हाला त्या ग्रुपवर पाहायला भेटेल.